ओम श्री सद्गुरू अडाणीश्वर समर्थ सायन्मा. मी मिलिंद राजाराम ओसरे, मालवण. मी उज्ज्वला मिलिंद उसरे, राहणार मालवण. 2022 सालामध्ये दादाजींनी आम्हाला सद्गुरू भक्तीत घेतल्यानंतर पहिला जो दिव्य अनुभव आला त्याचे मी अनुभव कथन करू इच्छितो. 2001 मध्ये व 2016 मध्ये अशी 2 मेजर ब्रेन ट्युमरची ऑपरेशन याची झाली. या ऑपरेशनचा इतका गंभीर परिणाम झाला की शरीराच्या विविध अवयवांवर त्याचा परिणाम झाला. त्यापैकी मुख्य परिणाम म्हणजे डोळे सतत 2001 पासून तिचे लाल राहत. कमीत कमी 16 ते 17 ड्रॉप्स आणि ट्यूब्स डोळ्यामध्ये घालाव्या लागेल. डोळे लाल व्हायचे म्हणजे काय व्हायचं? डोळे आल्यावर कसे दिसतात आपले लाल, कसे लाल असायचे. टेन्शन वाढलंय, सेन्सिटिव्हपणा वाढला. त्यावेळी डॉक्टर काय बोलले, डोळ्याचं टेन्शन जर वाढलं तर तुमच्या नसा फुटून जाऊ शकतात, तुटू शकतात. त्यामुळे ड्रॉप्स वेळेवर घाला. उन्हात जायला त्रास व्हायचा, वाऱ्यावर जायला त्रास व्हायचा, लाईटकडे बघायला त्रास व्हायचा. बाहेर गेल्यावर धूळ बिळ गेली डोळ्याला ना का खूप त्रास व्हायचा. केस जरी डोळ्यात गेला तरी त्या बुबुळाला जखम व्हायची. खूप सेन्सिटिव्हपणा डोळ्याला, त्यामुळे भीती वाटायची. त्यात मला डायबिटीस डिटेक्ट झाला 2 ऑपरेशन झाल्यानंतर. 2022 मध्ये भक्तीत आल्यापासून पुढील 6 महिन्यातच आम्हाला दादांनी दिव्य अनुभव दिला. एके दिवशी सकाळी दादाजींबरोबर पिंटो काका असताना सकाळी 8 वाजता फोन आला. अरे, तुझ्या लक्ष्मणची डोळे बघितलेस काय? इकडे दादाजींचे डोळे लाल झालेले आहेत. आम्ही प्रत्यक्षात हिचा चेहरा बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हिचे आतापर्यंत जे 22 वर्ष डोळे झाले होते ते आता पांढरे स्वच्छ झालेले आहेत. यांना जेव्हा दादाजींचा फोन आला, तुमच्या लक्ष्मीचे डोळे बघितलेत का ते, आणि यांनी बघितले माझ्याकडे, तेव्हा ते म्हणाले, बघ जा आरशात, खरोखरच पांढरे झाले. म्हणून मी धावत जाऊन आरशात बघितले तर खरोखरच नॉर्मल माणसासारखे माझे डोळे पांढरे त्या झाले. दिवशी आम्हाला कळले की सद्गुरू अडाणीश्वर साई दादाजी एकच असून सद्गुरू अडाणीश्वर ज्या पद्धतीने भक्तांचे भोग आपल्यावर घेत त्याच पद्धतीने हिचाही भोग साई दादाने आपल्यावर घेऊन भक्तांचा मार्ग सुकर केलेला आहे. असे मी एकच सद्गुरू आतापर्यंत बघितले की जे भक्तांचा भोग स्वतःवर घेत व त्यांचा मार्ग सुकर करीत. नमो नमः.